नमस्कार मंडळी. चैत्रपालवी निसर्गोपचार या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये खूप अमृततुल्य रसायनं आहेत. त्यात एक अत्यंत प्रभावी आणि गुणकारी रसायन म्हणजे कुष्मांडावलेह अर्थात कोहळेपाक. पारंपरिक आयुर्वेदिक ग्रंथातून सांगितलेले हे कोहळ्यापासून तयार केलेले रसायन जे शरीर आणि मन या दोन्हीसाठी फायदेशीर आहे. चला जाणून घेऊयात या अमूल्य अशा औषधाचे आपल्या आरोग्यासाठी होणारे फायदे. कुष्मांडावलेह कसा बनवला जातो? मित्रांनो, कुष्मांड म्हणजेच कोहळा. बऱ्याच लोकांना कोहळ्याचे औषधी गुणधर्म माहीत नसतात. भरपूर अशा औषधी गुणांनी युक्त असलेल्या कोहळ्यापासून हा अवलेह तयार केला जातो. यामध्ये वंशलोचन, त्रिकटू, त्रिफळा, शतावरी, अश्वगंधा, विदारीकंद, जायफळ, इलायची यासारखी औषधी द्रव्ये वापरून या पाकाची सिद्धता केली जाते. मित्रांनो, आता आपण कुष्मांडावलेहाचे संपूर्ण फायदे पाहूयात. ज्यांची वात प्रकृती असते त्यांनी जर कोहळेपाक अर्थात कुष्मांडावलेहाचे सेवन केले तर त्यांना स्निग्धता मिळते. वात प्रकृती असलेल्यांना थंडी, कोरडेपणा, सांधेदुखी आणि चिंताग्रस्तपणा अधिक जाणवतो. कुष्मांडावलेह शरीरात स्निग्धता आणि पोषण भरतो. तसेच याच्या सेवनाने सांधेदुखी कमी होते. अंगात असलेला स्टिफनेस म्हणजेच कडकपणा कमी होतो. हा अवलेह मन शांत करतो, झोप सुधारतो आणि चिंता दूर करतो. मित्रांनो, पित्त प्रकृतीसाठी कोहळेपाक हा खूपच फायदेशीर ठरतो. पित्त प्रकृतीचे लोक उष्णतेने त्रस्त असतात. सतत आम्लपित्त होणे, त्वचेचे विकार होणे, चिडचिड होणे हे प्रकार त्यांच्यासोबत नेहमीच होत असतात. मित्रांनो, कोहळा हा स्वभावतः पित्तशामक आणि थंड प्रकृतीचा असतो. कोहळ्याच्या थंड प्रकृतीमुळे उद्भवलेले पित्त शमवायला मदत होते. कोहळेपाकाच्या नियमित सेवनाने आम्लपित्त कमी होते, उलट्या थांबतात, मन प्रसन्न राहते. तसेच हा अवलेह थंडावा देतो आणि शरीरात निर्माण होणारी जळजळ कमी करतो. त्यामुळे पित्त असणाऱ्यांनी हा पाक नेहमी खायला पाहिजे. मंडळी, ज्यांना कफाचा त्रास असतो त्यांनी कुष्मांडावलेहाचे डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रमाणामध्ये सेवन करावे. याच्या सेवनामुळे दम लागणे कमी होते, सर्दी कमी होऊन फुफ्फुसांची कमजोरी कमी होते आणि त्यांची ताकद वाढते. तसेच पचन सुधारते, भूक लागते आणि आळस कमी होतो. मित्रांनो, कुष्मांडावलेह हे रसायन म्हणून ओळखले जाते. हा अवलेह केवळ आजार बरा करणारा नसून शरीराच्या सर्व अवयवांना शक्ती, पोषण आणि स्फूर्ती देणारा असतो. वारंवार थकवा जाणवत असेल तर याचे नियमित सेवन करणे फायद्याचे ठरते. आजारातून बरे झाल्यावर येणारा अशक्तपणा याच्यामुळे लवकर कमी होतो. तसेच सडपातळ आणि दुर्बळ प्रकृती असलेल्यांसाठी कुष्मांडावलेह अमृतासारखा काम करतो. मंडळी, कोहळा हा स्वाभाविकतः थंड आणि पचायला हलका असतो. कुष्मांडावलेह जठराग्नी सुधारतो, म्हणजेच अन्न नीट पचवण्याची ताकद वाढवतो. याच्या सेवनामुळे पचनाला मदत करणारे फायबर्स पोटात जातात आणि त्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता वाढते. अजीर्ण, आम्लपित्त, अपचन, पोट फुगणे, पोटात गॅस होणे, मळमळ होणे या त्रासांवर या अवलेहाचा चांगला परिणाम होतो. याच्यामुळे भूक चांगली लागते आणि शरीराला पोषण मिळते. मित्रांनो, कोहळेपाकामध्ये कोहळा, वंशलोचन, अश्वगंधा, शतावरी हे महत्त्वाचे घटक असतात आणि या घटकांमध्ये मेंदूला पोषण देणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. शाळकरी मुले, अभ्यास करणारी तरुणाई, स्मरणशक्ती कमी होणारे वृद्ध यांच्यासाठी हा उत्तम बुद्धिवर्धक असा अवलेह आहे. यामुळे ध्यान, एकाग्रता आणि स्मृती म्हणजे स्मरणशक्ती सुधारते. थोडक्यात कोहळेपाक हा बुद्धीचे चांगले टॉनिक आहे. मंडळी, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना नीट झोप लागत नाही, सतत चिडचिड होते, मन सतत अस्वस्थ असते. अशा अनेक विकारांवर कुष्मांडावलेह खूपच फायदेशीर ठरतो. कुष्मांडावलेह हा मानसिक त्रासांवर मुळापासून काम करतो. तसेच यातील घटक हे पित्तशामक आणि तणावशामक असून तणावग्रस्त मन शांत करतात. मित्रांनो, कोहळा आणि तूप हे हृदयासाठी अत्यंत पौष्टिक आणि फायदेशीर घटक असतात. याच्या नियमित सेवनाने हृदयावर येणारा ताण कमी होतो. तसेच याच्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, रक्तवाहिन्यातील कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते आणि धडधड, सतत भीती वाटणे असे प्रकार कमी होतात आणि यामुळे हृदयाचे आरोग्य बळकट होते. कोहळा आणि अवलेहातील इतर वनस्पतींचे आणि मधाचे मिश्रण हे शरीरातील आणि रक्तामधील दूषित घटक बाहेर टाकण्यासाठी मदत करतात. रक्तशुद्धी झाल्यामुळे शरीर डिटॉक्स व्हायला मदत होते. तसेच त्वचा स्वच्छ आणि उजळ होते. त्वचेवर असणारे पुरळ, दाणे, फोड, त्वचा खाजवणे हे त्रास कमी होतात. तसेच चेहऱ्यावर चमक येते आणि त्यामुळे शरीरातील ताकद वाढवून म्हातारपण लांबवता येते. या अवलेहाच्या नियमित सेवनामुळे लघवी करताना जळजळ होणे, मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होणे, किडनीचे विकार
तसेच शरीरातील वाढलेल्या उष्णतेमुळे होणारे सर्व विकार कमी होतात. कोहळा हा शीत प्रकृतीचा असल्यामुळे शरीर थंड ठेवून लघवीचे सर्व त्रास बरे करतो. त्यामुळे उष्णतेचे आणि लघवीचे त्रास असणाऱ्यांनी याचे नियमित सेवन केल्यामुळे खूप चांगला फायदा होतो. मित्रांनो, ज्यांना सतत दम लागतो, खोकला येतो, थोडेसे काम केल्यावर थकवा येतो, त्यांच्यासाठी हा अवलेह खूप फायदेशीर आहे. कोहळेपाक कफ साफ करतो आणि छातीत साचलेला कफ कमी करतो. तसेच फुफ्फुसांना बळकटी देतो. हा अवलेह दमा, जुनाट खोकला, ब्रॉन्कायटिस यावर खूप उपयुक्त आहे. मित्रांनो, स्त्री आणि पुरुष या दोघांच्या प्रजनन संस्थेतील दोष कमी करून त्यांची प्रजनन संस्था चांगली करण्यासाठी हा अवलेह खूपच फायदेशीर आहे. कोहळा हा पुरुषांसाठी वीर्यवर्धक असतो. पुरुषांमध्ये असणारे वीर्यदोष, कमजोरी यावर हा अवलेह फार गुणकारी असतो. तसेच हा अवलेह स्त्रियांना असणाऱ्या गर्भधारणेच्या समस्यांसाठी सुद्धा फायदेशीर असून गर्भाशय बळकट करतो, हार्मोनल बॅलन्समध्ये मदत करतो. शिवाय गर्भधारणा योग्य प्रकारे होण्यासाठी शरीर तयार करतो. तसेच स्त्री आणि पुरुष या दोघांची कामशक्ती व उत्साह वाढवतो. मित्रांनो, कुष्मांडावलेह हे रसायन ज्यांना शारीरिक थकवा आणि अशक्तपणा जाणवतो त्यांना शारीरिक बळ देणारे रसायन असून वारंवार आजारी पडणे, सर्दी, ताप, अंगदुखी, चक्कर येणे तसेच मानसिक किंवा शारीरिक थकवा कमी करून शरीर आणि मेंदू या दोन्हीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर आहे. आता सर्वात महत्त्वाचे, मित्रांनो, ज्यांना अपस्मार किंवा फिट्स येतात त्यांनी कोहळेपाक नेहमीच खायला पाहिजे. हा अवलेह अपस्मार म्हणजेच मानसिक ताणामुळे किंवा न्यूरोलॉजिकल कारणांमुळे अचानक येणारे झटके कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. कुष्मांडावलेह हा मन आणि मेंदू आणि तंत्रिका संस्थेचे पोषण करून त्यांना शांत करणारा आहे. यामध्ये असणारे अश्वगंधा, वंशलोचन, कोहळा हे घटक मेंदू शांत करणारे आणि न्यूरोप्रोटेक्टिव्ह मानले जातात. याच्या नियमित सेवनाने झटके येण्याची तीव्रता आणि वारंवारिता कमी होते. तज्ज्ञ अशा आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने याचे सेवन करायला काहीच हरकत नाही. कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन पद्धतीने हे औषध आपल्याला मिळू शकते. मित्रांनो, रोज 1 चमचा जेवणानंतर सकाळी आणि संध्याकाळी हे औषध खायला हरकत नाही किंवा हे औषध आपण दुधातून सुद्धा घेऊ शकतो. साधारणपणे वैद्यांच्या सल्ल्याने 2 महिने हा अवलेह घ्यायला हरकत नाही. पथ्य, मित्रांनो, तसे तर या अवलेहासाठी विशेष असे पथ्य नसते. फक्त वात, पित्त आणि कफ वाढवणारे पदार्थ टाळावेत, जेणेकरून या अवलेहाचा शरीरासाठी भरपूर फायदा होतो. तर मित्रांनो, कुष्मांडावलेह हे एक केवळ औषध नाही तर एक अद्भुत रसायन आहे. शरीर आणि मन या दोन्ही पातळ्यांवर हे रसायन शांतता, बळ आणि चैतन्य देते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.